शंका आणि संशय या दोन गोष्टी समानार्थी नसून त्यांची दिशा एकमेकाच्या विरुद्ध आहे। परिणाम समान आहे पण दिशा भिन्न आहे। ज्याप्रमाणे आपली आनंद आणि सुख या दोन गोष्टी आजपर्यंत एक मानत आहोत, परंतु ते तसं नाहीये। आनंद हा स्वतःतून बाहेर पडतो आणि सुख हे बाहेरून मिळत असतं। म्हणजे आनंद आणि सुख या समानार्थी शब्द व्याख्या नसून ते वेगवेगळे, हे जेव्हा आम्हाला कळेल तेव्हा आम्हाला संशय आणि शंका याच्यामधला फरक कळेल। शंका ही जिज्ञासेमधून बाहेर येते। शंका निर्माण होणं तुम्हाला ज्ञानाची भूक निर्माण करतं। शंका येण्यामध्ये समोरच्या गोष्टीचा काही हात नसतो, माझा दृष्टिकोन आहे। पण संशयामध्ये समोरच्याचा सगळा भाग असतो, जबाबदारी समोरच्यावर असते। शंकेमध्ये समोरच्यावर जबाबदारी नसते, शंका माझी आहे, समोर सत्य आहे, मला मान्य पण आहे, परंतु मला कळत नाहीये म्हणून मला शंका आहे। परंतु संशय असा आहे की सर्व माहीत आहे तरी पण शंका आहे। माहीत नसताना जी येते ती शंका, सत्य समोर असून सुद्धा ते नाकारणं याला म्हणायचं संशय। का संशय येतो? तुमच्या भूतकाळामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहे की तुम्ही सत्य समजत होते आणि ते खोटं निघाल। संशय घातक काय? कारण समोर सत्य असून सुद्धा तो दिसून देत नाही। आणि शंका चांगली काय? कारण तुम्हाला त्याच्यामध्ये जाणून घेण्याची वृत्ती जी आहे तुमची ती वाढवली जाते। जिज्ञासेला खायला मिळतं, त्याला खत पाणी मिळतं। शंका आणि संशयामधला फरक कसा ओळखायचा? जी दूर करण्यासाठी तुम्ही धडपड करता, योग्य दिशेने प्रयत्न करता ती शंका, आणि जी दूर करण्याची तुम्हाला गरजच वाटत नाही, तुम्ही तिच्यावर ठाम असता तुमच्या शंकेवरती, तो संशय असतो। शंका असणं हे मनुष्याच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे, त्याशिवाय माणूस इतर शक्यता पडताळून पाहणार नाही। आणि म्हणून सद्गुरू म्हणता शंका घेणं चांगलं आहे। आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं जग नाही आहे। हे जेव्हा तुम्ही तुमचं अज्ञान स्वीकारता तेव्हा तिथे शंकेला जागा आहे। आणि जेव्हा तुम्ही स्वतःला फार ज्ञानी समजताना त्यावेळेस तुम्ही संशय मनामध्ये बाळगून आयुष्यभर जगता। म्हणून बुद्धिमान लोक जास्त संशयी असतात आणि भोळी माणसं शंका घेतात। आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की या जगात अशक्य असं काहीच नाही आहे। म्हणून आपलं जे काही जीवनाची पद्धती आहे तिच्यामध्ये शंका घेणं हे एक प्रकारचं गुणवत्ता आहे तुमच्यामध्ये, आणि ती शंका तुम्ही दूर करण्यासाठी पूर्णपणे स्वतःला बांधील राहिलं पाहिजे। शंका मनात बाळगून तुम्ही जर जगत असाल तर समजा तुम्ही संशयी आहात। जिथं मी पण बांधलेलं आहे त्या अहंकारामध्ये संशय आहे। संशयाचं फळ हे अहंकारातूनच जन्माला येतं। तुमची शंका संशयामध्ये रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही। ज्ञानाच्या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या फार कमी काय? कारण त्या मार्गामध्ये संशयाचे काटे भरपूर आहे। की आपण शंका जरूर घेतली पाहिजे, ती दूर करण्याची जबाबदारी पण आपली स्वतःची आहे, समोरच्याची नाही आहे। शंकेतून प्रवास केला माणूस हा भक्कम तयार होतो। तुमच्या आजूबाजूला सगळी लोक जी आहे ती जर संशय वृत्तीचे असतील तर तुम्ही सत्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही। आज सगळा समाज जो आहे तो संशय वृत्तीचा बनलेला आहे। तुमची वृत्ती कशी आहे तसं तुम्हाला जग दिसतं। मग तुमची वृत्ती जर संशयी असेल तर सगळं जग तुम्हाला डाऊटफुल दिसतं, सगळं जग तुम्हाला भ्रष्ट दिसतं। आणि तुमची वृत्ती जर शंकाखोर असेल तर तुम्ही शंका दूर करण्यासाठी काय कराल? प्रयत्न कराल, कुठेतरी तुम्हाला चांगलं जग शोधायला सापडेल। नाही तर तुम्ही जर संशय वृत्तीचे असाल तर तुम्ही पुढचं पावलच टाकू शकत नाही। मित्रांनो, संशय हा संसर्गजन्य रोग आहे आणि शंका ही तुम्हाला त्या रोगापासून वाचवणारी औषधी आहे। म्हणून सर्वांनी आपल्या मनात शंका येण्याची वृत्ती जिवंत ठेवली पाहिजे आणि ती त्याच क्षणाला दूर करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे। तुम्ही जर शंका दूर करण्याच्या कामाला नाही लागला तर तिचं संशयामध्ये रूपांतर होऊन तुम्हाला ती विळखा घालून तुमचं जीवन विषारी केल्याशिवाय राहणार नाही। शंका आणि संशय हा समानार्थी शब्द वापरला जातो, बरोबर आहे। याच्यामधला जो मेन डिफरन्स आहे तो काय आहे हा पहिला प्रश्न आहे। आणि ती ओळखायची कशी? जर आपल्याला जर दोन्ही म्हणजे होत आहेत तर मग ती शंका आहे का संशय आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे सर की आपण जे जीवन जगण्याचे 4 मार्ग सांगितलेले आहे, योग सांगितलेले, त्याच्यामधला भक्ती मार्ग जो आहे, योग आहे, त्याच्यामध्ये आपण समर्पित होतो समोरच्याला। त्याच्यामध्ये कोणतीच गोष्ट नसते म्हणजे शंका घेणं किंवा प्रश्न विचारणं हे त्याच्यामध्ये अलाव नाहीये किंवा पाप मानलं जातं। तर मग शंका घेणं चांगलं आहे जर सद्गुरू म्हणतायत, तर मग तो मार्ग चुकीचा आहे का? की शंका आणि संशय याच्यामध्ये काय फरक आहे? कारण की आतापर्यंत असं होतं की जर शंका असेल आपल्या मनामध्ये तर ती गोष्ट करायलाच नाही पाहिजे किंवा शंकाच नाही ठेवायला पाहिजे। परंतु आज सद्गुरू म्हणतात की शंका घेणं चांगलं आहे, त्यातून तुम्ही सत्याचा शोध घेणार आहे। तर संशय हा रोग आहे। शंका आणि संशय याच्यामध्ये काय फरक आहे तोच आम्हाला कळत नाही। मित्र, जेव्हा दोन समानार्थी शब्द सद्गुरू वापरताय आणि एक शब्द बरोबर म्हणताय आणि दुसरा शब्द चुकीचा म्हणताय, एक शब्द तुम्हाला स्वास्थ्याकडे नेणार आहे, दुसरा शब्द तुम्हाला रोगाकडे नेणार आहे, अशा प्रकारचं ज्यावेळेस ते विधान करतात त्यावेळेस आपल्यामध्ये एक
गोंधळ उडतो. आजपर्यंत आम्ही दोन्ही गोष्टींना जर एक म्हणत असू तर आम्हाला त्या दोन्हींचे वेगळे अर्थ आमची बुद्धी स्वीकारत नाही. याच्या पाठीमागे एक धारणा, आजपर्यंत आम्ही ज्याला सत्य म्हणत आलो ती गोष्ट जेव्हा असत्य म्हटली जाते तेव्हा आम्हाला धक्का बसतो. खरं तर अशा वेळेस आम्हाला स्वतःवर संशय यायला पाहिजे का शंका यायला पाहिजे? स्वतःवर शंका यायला पाहिजे. शंका आणि संशय या दोन गोष्टी समानार्थी नसून त्यांची दिशा एकमेकाच्या विरुद्ध आहे. आकलन समान आहे, म्हणजे परिणाम समान आहे, पण दिशा भिन्न आहे. जसं मी नेहमी उदाहरण सांगतो, आतंकवादी आणि सैनिक या दोघांचं कार्य एक आहे, क्रिया एक आहे, पण दिशा मात्र पूर्ण भिन्न आहे. ज्याप्रमाणे आपली आनंद आणि सुख या दोन गोष्टी आजपर्यंत एक मानत आहोत, नवे नवे मराठी भाषेमध्ये त्याला समानार्थी शब्द म्हटलं जातं. जर असं विचारलं की बाबा दुःखाच्या विरुद्ध काय, तर आनंद हा शब्द सुद्धा बरोबर दिला जातो. परंतु ते तसं नाहीये. आनंद हा स्वतःतून बाहेर पडतो आणि सुख हे बाहेरून मिळत असतं. सुखासाठी तुम्हाला दुसऱ्या कशाची तरी गरज आहे. तुम्ही स्वतःला स्वतः सुखावू शकत नाही. फार तर खाजून तुम्ही स्वतःला सुखी करू शकता थोड्या वेळासाठी, परंतु सुख जे आहे ते तुम्हाला किमान शरीराची तरी मदत घ्यावी लागेल, तुमच्या शरीराची. त्याशिवाय तुम्ही सुखी नाही होऊ शकत. जसं आनंद जो आहे तो बाहेरून येतो आणि सुख कुठून येतं? आतून येतं. असा आतापर्यंत आमचा काय भ्रम आहे. मग सुख ही व्याख्या आमच्या मानण्यावर आहे. एखादी गोष्ट एखाद्यासाठी सुख असू शकते, पण दुसऱ्यासाठी ती दुःख पण असू शकते. जसं एखाद्या ठिकाणी जर मांसाहारी जेवण असेल तर ती शाकाहारी माणसासाठी दुःखाची गोष्ट आहे, आणि एखादी शाकाहारी जर जेवण असेल तर मांसाहारी माणसासाठी ती दुःखाची गोष्ट आहे. मानण्यावर आहे सुख, पण आनंद हा मानण्यावर नाही आहे. सुंदर असं अलौकिक असं दृश्य पाहिलं, इंद्रधनुष्य आकाशामध्ये पसरले, खाली हिरवगार गालीच्या पसरल्यासारखं सगळं रान आहे, आणि त्याच्यामध्ये सुंदर असे पक्षी विहार करत आहेत. शेजारी तलाव आहे, तलावामध्ये बदक पोहत आहेत, मध्ये मध्ये कमळ आहे. असं जर आपण दृश्य पाहिलं तर कोणालाही आनंद होतो. याच्यामध्ये याचा आनंद किंवा त्याचा आनंद असं नाही, जो कोणी तिथं बघेल त्याला आनंद होतो. दुसऱ्याला जर मदत केली तर कोणालाही आनंद होतो. दुसऱ्याच्या अडचणी जर दूर केल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर जर सुखाच्या ठिकाणी जर दुःखाच्या ठिकाणी जर सुख आलं तर कोणालाही आनंद होतो. म्हणून तर सेवा परमधर्म म्हटले. सेवेत आनंद आहे. जेवढा आनंद भोगात नाही तेवढा सेवेमध्ये. भोगानंतर मनुष्य दुःखाकडे जातो, कारण भोगातून फक्त सुख मिळतं, भोगातून आनंद नाही मिळत. लक्षात ठेवा, जिथं तृप्ती आहे तिथं आनंद आहे, जिथं भोग आहे तिथं दुःख आहे. मग भोगातून तुम्हाला जर तृप्ती मिळत असेल तर तो भोग नाहीच आहे. म्हणजे आनंद आणि सुख या समानार्थी शब्द व्याख्या नसून ते वेगवेगळे, हे जेव्हा आम्हाला कळेल तेव्हा आम्हाला संशय आणि शंका याच्यामधला फरक कळेल. शंका ही जिज्ञासेमधून बाहेर येते. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती नाहीये तर तुम्हाला शंका उत्पन्न होते. शंका निर्माण होणं तुम्हाला ज्ञानाची भूक निर्माण करतं. आम्हाला जेव्हा शंका येते तेव्हा आम्ही स्वतःला त्याच्यामध्ये काय समजतो? कमी समजतो, आणि आम्हाला आमच्या उणीवा भरून काढायची जाणीव, आमची कमतरतेची जाणीव आम्हाला होते, तेव्हा शंका आहे. शंका येण्यामध्ये समोरच्या गोष्टीचा काही हात नसतो, माझा दृष्टिकोन आहे. पण संशयामध्ये समोरच्याचा सगळा भाग असतो, जबाबदारी समोरच्यावर असते. शंकेमध्ये समोरच्यावर जबाबदारी नसते. शंका माझी आहे, समोर सत्य आहे, मला मान्य पण आहे, परंतु मला कळत नाहीये म्हणून मला शंका आहे. तुम्ही जे सांगताय सगळं बरोबर आहे, ते सत्य आहे, हे माहिती आहे, पण मला कळत नाही म्हणून शंका आहे. परंतु संशय असा आहे की सर्व माहीत आहे तरी पण शंका आहे. माहीत नसताना जी येते ती शंका. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाहीये, मग तुम्हाला शंका येते, अरे हा सांगतोय ते बरोबर आहे का? एखाद्या रस्त्याने तुम्ही चालले आणि तुम्ही विचारलं की मुंबई कोणत्या दिशेला आहे, इथे पाटी नाहीये, 2 रस्ते फुटले, तर तुमच्या मनामध्ये असा अंदाज आहे की ह्या दिशेने, पश्चिमेच्या दिशेने मुंबई आहे, आणि समोरचं सांगताना तुम्हाला पूर्वेला सांगतोय, तर तुमच्या मनामध्ये शंका येते की अज्ञान असल्यामुळे की हा जे मला सांगतोय ते बरोबर आहे का? समोर पाटी लिहिलेली आहे, इकडे मुंबई आहे, मुंबईकडे जाणाऱ्या बस येत आहे समोर आणि इकडे जात आहे, तरी पण शंका आहे. याला संशय म्हणतात.
सत्य समोर असून सुद्धा ते नाकारणं, याला म्हणायचं संशय. म्हणून संशय हा रोग आहे. का संशय येतो? तुमच्या भूतकाळामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहे की तुम्ही सत्य समजत होते आणि ते खोटं निघाल. तुमच्या बाबतीमध्ये भरपूर काही विश्वासघाताच्या गोष्टी घडलेल्या आहे. तुम्हाला खूप साऱ्या लोकांनी धोका दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमची संशयी वृत्ती बळावते. संशय घातक काय? कारण समोर सत्य असून सुद्धा तो दिसून देत नाही. आणि शंका चांगली काय? कारण तुम्हाला त्याच्यामध्ये जाणून घेण्याची वृत्ती जी आहे तुमची ती वाढवली जाते. जिज्ञासेला खायला मिळतं, त्याला खत पाणी मिळतं. आपल्या जिज्ञासे वृत्तीला, क्युरिओसिटीला आणखीन पंख दिले पाहिजे. आणि आपल्यामध्ये शंका घेण्याची जी वृत्ती आहे ती नष्ट झाली पाहिजे. शंका घेण्याची वृत्ती वेगळी आणि शंका असणं वेगळं. मला माहिती आहे की याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे म्हणून मला शंका आहे. मग ती दूर करण्यासाठी मला अधिक माहितीची गरज आहे. माहिती मिळाल्यावर माझी शंका काय होणार आहे? दूर होणार आहे. मला जर पुरावे मिळाले, समोरच्या माणसाने गुगल मॅप दाखवला, बघा इथून ही दिशा अशी आहे आणि तुम्ही इकडून पूर्वेकडून जा, बरोबर मुंबईकडे जाणार आहे तुम्ही, कारण हा पुढे गेल्यावर एक मोठा वळसा आहे, तुम्ही वळसा घालून परत पश्चिमेलाच येणार आहे. हे जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर पाहाल तुमची शंका काय झाली? दूर झाली. पण तो समोरचा माणूस चोर तर नाहीये ना, असं ज्यावेळेस तुम्हाला वाटायला लागतं, तो चोर असे ना का, पण तुम्हाला तो काय करतोय? रस्ता दाखवतोय. म्हणजे तुम्ही रस्त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्यावर नाही. मग त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर तुम्ही फसणार, कारण त्या रस्त्याला त्याची माणसं उभी आहे. लक्षात घ्या, तुमचा संशय जो आहे तो तुमच्या समोर सत्य असताना देखील तुम्हाला काय करतो? विचलित करतो. बरोबर आहे. आता बऱ्याच वेळा आपण बघतो युट्यूबवर आपण एससीटी वैदिकचे रिझल्ट टाकतो. जेव्हा आपण सांगतो की 20 गुंठ्यामध्ये 30 टन टरबूज काढले, मी 2 टन कमी केले, 32 टन आहे. बरोबर आहे. इथे 1 एकरामध्ये म्हणजे 40 गुंठ्यामध्ये निघत नाही. 40 गुंठ्यामध्ये 20 टन माल निघाला तर लोक म्हणतात बल्ले बल्ले, म्हणजे एका गुंठ्याला अर्धा टन. इथे एका गुंठ्याला 1.5 टनापेक्षा जास्त लोकांचा ऊस निघत नाही 12 महिने ठेवून, आणि यांचं 3 महिन्यामध्ये टरबूज निघतं. म्हणजे समोर प्लॉट आहे, पेपरची बातमी आहे, समोर सगळं आहे, तरी पण शंका येते, महासंशय. पण शंका आहे की मी आतापर्यंत एवढे वर्ष मी करतोय पण मला कधी आलं नाही. मग मी शंका दूर करण्यासाठी काय करेल? प्रयत्न करेल. ज्याला शंका असते तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. शंका आणि संशयामधला फरक कसा ओळखायचा? जी दूर करण्यासाठी तुम्ही धडपड करता, योग्य दिशेने प्रयत्न करता, ती शंका. आणि जी दूर करण्याची तुम्हाला गरजच वाटत नाही, तुम्ही तिच्यावर ठाम असता तुमच्या शंकेवरती, तो संशय असतो. जेव्हा एखादी व्यक्ती अशीच आहे असं तुम्ही ज्यावेळेस ठाम निश्चय करता, ती चांगली वाईटचा विषय वेगळा, तेव्हा तुम्ही तो संशय वृत्तीचे आहात. आणि जेव्हा तुम्ही तिच्यामध्ये होणाऱ्या बदलांचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही शंका वृत्तीच्या आहात, आणि ती चांगली गोष्ट आहे. शंका असणं हे मनुष्याच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. त्याशिवाय माणूस इतर शक्यता पडताळून पाहणार नाही. आणि म्हणून सद्गुरू म्हणता शंका घेणं चांगलं आहे. इंग्रजीमध्ये फार सुंदर प्रोव्हर्ब आहे की फूल ऑलवेज कॉन्फिडंट, स्टुपिड ऑलवेज कॉन्फिडंट. स्टुपिड म्हणजे मूर्ख लोक, एकदम त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास असतो, हे असंच आहे, हे असंच आहे. म्हणजे काय? ते असं म्हणणार की 20 गुंठ्यामध्ये 30 टन टरबूज निघूच शकत नाही. तुम्हाला मी जर म्हटलो की सूर्य असा देश आहे त्या ठिकाणी 6 महिने दिवस असतो, 6 महिने रात्र असते, तुम्ही जागावर गावाकडे जाऊन सांगा त्यांना असं, पण काय फेकू राहिलं? त्याच्या मनामध्ये भावना काय आहे की जे मला माहिती आहे ते सगळं सत्य आहे, आणि जे मला माहित नाहीये ते सत्य असूच शकत नाही. ही संशय वृत्ती आहे. म्हणजे समोरचा खोटा आहे हे त्याने अगोदर ठरवलेलं आहे. पण त्याला जर शंका असेल तर तो काय करेल? अरे कोणता देश आहे रे,
कुठे असतो तो आणि का बरं 6 महिने असतात रेसिंग का बरं तिथे 6 महिने दिवस असतो का दिवस रात्र अशी 6-6 महिने असते. अशी घटना का घडते. नॉर्वे असा देश आहे का रात्री 12 वाजता सूर्य उगवत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं जग नाहीये. हे जेव्हा तुम्ही तुमचं अज्ञान स्वीकारता तेव्हा तिथे शंकेला जागा आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला फार ज्ञानी समजता ना त्यावेळेस तुम्ही संशय मनामध्ये बाळगून आयुष्यभर जगता. म्हणून बुद्धिमान लोक जास्त संशयी असतात आणि भोळी माणसं शंका घेतात. बुद्धिमान जेवढे शिकलेले सवरलेले लोक आहेत ना ते फार संशय वृत्तीचे असतात. आणि म्हणून सगळ्यात जास्त जर नशा जर कोणी करत असेल काही कारण नसताना तर ते शिकली सवरलेली बुद्धिमान लोक करतात. त्यांना गरज पडते. आपण प्रोफेशनल्स ज्यांना म्हणतो जे बुद्धीच्या जोरावर त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये असतात अशी लोक संध्याकाळची नशा त्यांना कंपल्सरी करावी लागते. कारण त्यांची वृत्ती कशी आहे संशय आहे. ते त्यांच्यामध्ये असलेले जे काही धारणा आहे त्या दूर करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. नवे नवे जर कोणी प्रयत्न केला तर त्याला विरोध करता. असं असू शकत नाही. लकीर के फकीर असतात आणि लकीर के फकीर हे संशयाच्या रोगाने ग्रस्त असतात. स्टुपिड पीपल ऑलवेज कॉन्फिडंट अँड वाईज मेन ऑलवेज डाऊटफुल. शहाणी लोक नेहमी स्वतःवर शंका घेतात. नाही बाबा असू शकतं यार, कुठलीही गोष्ट जगात शक्य आहे. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की या जगात अशक्य असं काहीच नाहीये. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं जे काही जीवनाची पद्धती आहे तिच्यामध्ये शंका घेणं हे एक प्रकारचं गुणवत्ता आहे तुमच्यामध्ये. आणि ती शंका तुम्ही दूर करण्यासाठी पूर्णपणे स्वतःला बांधील राहिलं पाहिजे. शंका मनात बाळगून तुम्ही जर जगत असाल तर समजा तुम्ही संशयी आहात. एवढी साधी सरळ गोष्ट आहे. म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्हाला सत्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्ही शंका जरूर घ्याल. कारण शंका ही क्युरिओसिटी मधून येते, जिज्ञासेतून जन्माला येते. आणि संशय हा धारणेमधून जन्माला येतो. धारणेमधून म्हणजे हे असंच आहे, हे मला माहिती आहे, मी शिकलेलो आहे, माझा अनुभव आहे. जिथं मी पण बांधलेलं आहे त्या अहंकारामध्ये संशय आहे. संशयाचं फळ हे अहंकारातूनच जन्माला येतं. शंका ही निरोगी आहे. शंका लहान मुलाला पण असते, पण लहान मुलं कधी संशय नाही घेत. त्याची आई त्याला म्हणते मी तुझी मम्मी आहे. तुम्ही तुमच्या मम्मीला जेव्हा म्हटले, आई म्हटले असेल, बाई म्हटले असेल, माई म्हटले असेल, ताई म्हटले, काही पण म्हटले असेल, पण तुम्ही जेव्हा तुमची आई तुम्हाला म्हटली की बाळा मी तुझी आई आहे, तुम्ही लगेच विश्वास ठेवला. हॅलो, तुम्हाला कधी शंका आली? हॅलो, आजपर्यंत कधी संशय घेतला की खरंच हीच आपली आई आहे का? आपण असं कधी संशय घेत नाही की बाबा हीच माझी आई का, हेच माझे वडील आहे का. आपण पूर्णपणे काय ठेवतो? विश्वास ठेवतो. परंतु पती पत्नी मात्र एकमेकावरती संशय घेतात. ते शंका नाही घेत, ते काय घेता? संशय. मग आता साधी गोष्ट आहे, तुम्ही ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस तुम्ही पसंत करूनच केलं असं तर नाहीये. 4-5 गुंड तुमच्या मागे होते बंदूक घेऊन आणि मग तुम्हाला बोल्यावर उभं केलं. मागून इकून तिकून 3-4 बंदूक अशा उभ्या आहे. हा चाल करतो का नाही, चाल घाल माळ. तुम्ही जगजाहीरपणे कबूल केलं की मला पत्नी म्हणून किंवा पती म्हणून हे मान्य आहे. देवा ब्राह्मणांच्या आणि समाजाच्या साक्षीने विवाह केलेला आहे. आणि त्या विवाहानंतर तुम्ही ज्यावेळेस एकमेकाबद्दल शंका घेता तर तो शंका नाही आहे, ते संशय आहे. ही माझी पत्नी आहे, मी तिचा पती आहे, हे काही सिद्ध करण्याची गोष्ट आहे का? ते सत्य आहे ना. मग सत्य असून देखील जर तुम्ही एकमेकावर संशय घेत असाल तर तुम्ही ते पती पत्नी या नात्याला पात्रच नाहीये. तुम्ही पहिला घटस्फोट घेतला पाहिजे मग संशय घेतला पाहिजे. कदाचित म्हणूनच घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय सध्या. त्यांना कळून चुकलंय हे. कारण संशय तुम्हाला आतून असा पोखरत चालतो, व्हायरस सारखा तुम्हाला अशा प्रकारे ग्रसित करत चालतो, मल्टिप्लाय होत चालतो. म्हणून त्याला संशयाचं भूत असं म्हणतात. शंकेचं भूत असं कधी शब्द मी ऐकलेला नाही. संशयाचं भूत. भूत काय आहे? कारण ते वर्तमान काळावर आधारित नसतंच मुळी. भूतकाळामध्ये काहीतरी घडलेलं आहे आणि ते त्याच्या डोक्यात बसलेलं आहे. त्यांनी कुठेतरी टीव्ही पाहिला, मालिका पाहिली, कुठेतरी जासूस म्हणून त्यांनी काहीतरी सिरियल्स पाहिल्या आणि म्हणून त्याला बायकोवर किंवा नवऱ्यावर संशय यायला होता. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या केली किंवा पतीची हत्या केली, अशा प्रकारचे घटना आज काही नवीन नाहीये.
हे संशयातून निर्माण, म्हणून हा रोग आहे. एखादी गोष्ट तुम्हाला समोर दिसते की ही चांगली आहे, तरी पण तुम्हाला संशय आहे. मग त्यामुळे ती गोष्ट जोपर्यंत तुम्हाला असं म्हणतो की तुमचं संशय आहे, ती गोष्ट तुम्हाला कधीच फलदायी होऊ शकत नाही. मग जीवनामध्ये तुम्हाला सगळं करता पण तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त होत नाही, त्याला हे 2 शब्द कारणीभूत. पहिला शब्द म्हणजे शंका. तुम्हाला शंका आहे पण तुम्ही दूर करत नाही, लक्षात घ्या, तर तुम्ही संशयी वृत्तीचे आहात. शंका असणं हे खूप चांगलं लक्षण आहे, परंतु आमच्यामध्ये मनामध्ये गोंधळ असल्यामुळे शंका जरी आली आम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीविषयी, तर आमच्या मनामध्ये अपराधी भाव तयार होतो. अरे, एवढ्या चांगल्या गोष्टीवरती, एवढ्या भल्या माणसावरती मी संशय घेतला, एवढ्या चांगल्या नात्याविषयी मी काय घेतला, संशय घेतला. खलनायक पिक्चरमध्ये संजय दत्त त्याच्या मित्राचा खून करतो गोळी घालून. का? कारण तो जेलमध्ये असतो. त्या काळामध्ये त्याचा मित्र आणि त्याची जी गर्लफ्रेंड आहे ती एकत्र राहत असत एका ठिकाणी. त्याला हे माहीत नसतं की ते दोघं बहीण भाऊ असतात. त्यांनी एकमेकाला बहीण भाऊ मानलेलं. पण तो आल्या आल्या आता खलनायक असतो, नायक थोडी होता समजून घ्यायला का बाबा रे तुम्ही एकत्र कसे राहता, काय त्याच्यावर विश्वास ठेवायला. हा, शंका असू शकते, त्याला शंका असते, त्यांनी चौकशी केली असती, काय रे बाबांनो तुम्ही इथं राहता एकत्र मी नसताना. मग त्यांनी असा विचार केला असता, तुम्ही एकमेकाला आधार दिला मी नसताना, काळजी घेतली. परंतु बुद्धी काय विकृत आहे. मग विकृत बुद्धी काय करते, विनाशकाले विपरीत बुद्धी. मग त्याला गोळी घालतो आधी आणि नंतर विचारतो. त्या हिरोईनला म्हणतो तो की मी तुझं तोंड पाहणार नाही. ती म्हणती मीच नाही पाहणार तुझं. आता सांगण्याचं तात्पर्य काय आहे की पण अति तिथे काय करतो, माती करतो. अति करण्याला जर कारणीभूत कोणी असेल तर संशय असतो, लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये तुमच्या शंका असणं खूप गरजेचं आहे आणि ती शंका दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःला काय केलं पाहिजे, प्रवृत्त ठेवलं पाहिजे. शंका दूर करताना तुम्ही सत्यापर्यंत जाण्याचा प्रवास करता. मनामध्ये ज्यावेळेस एखाद्या गोष्टीबद्दलची जिज्ञासा निर्माण होते, ते जिज्ञासा निर्माण होण्यासाठी शंका फार महत्वाची आहे. एखाद्याला शंकाच येत नाही, तो कशावरही विश्वास ठेवतो, हे निरोगीपणाचं लक्षण नाही आहे. जसं भक्तीमध्ये आपण उदाहरण दिलं की भक्तीमध्ये तुम्ही समर्पित होता, शंकेला काही जागाच नाही तिथे. कोण म्हणतं असं की भक्तीमध्ये शंकेला जागा नाही आहे? जनाबाई विठ्ठलावरती रुसली नव्हती का? मीरा श्रीकृष्णाचा दावा करून त्याच्यावर नाराज झाली नव्हती का? मग तिचं नाराज होणं म्हणजे तू माझ्यासोबत आहेस की नाही ह्याच्याबद्दल शंका घेणं आहे. पण म्हणून तिने भक्तीने सोडली, बरोबर आहे. भक्त आपल्या ईश्वरावरती शंका घेऊ शकतो, का घेऊ शकत नाही? तोच घेऊ शकतो शंका, त्यालाच अधिकार आहे. जाणणं आणि मानणं ह्यात फरक आहे. भक्त आधी मानतो आणि मानून मग जाणतो, आणि जो ज्ञानी असतो तो आधी जाणतो आणि जाणणं पूर्ण झालं की मग मानतो. नाही बाबा, या अभ्यास केल्याशिवाय सगळी शंका दूर केल्याशिवाय मी मानू शकत नाही. आणि भक्त कसा आहे, आहेच, मला शंकाच नाहीये, मला त्याच्याबद्दल काही संशयच नाहीये. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला शंकाच तिथपर्यंत घेऊन जाते. ही अशी गोष्ट आहे की जीवनामध्ये जर तुम्ही भक्त असाल तर तुम्ही सत्यापर्यंत पोहोचता लवकर, आणि तुम्ही जर विभक्त असाल तर तुम्ही काय घेणार आहे, संशय घेणार आहे. तुमची शंका संशयामध्ये रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. म्हणून हा मार्ग फार अवघड आहे. ज्ञानाचा मार्ग, ज्ञानाच्या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या फार कमी. काय? कारण त्या मार्गामध्ये संशयाचे काटे भरपूर आहे. कधी तुमची शंका संशयामध्ये रूपांतरित होईल सांगता येणार नाही. शंका जर प्रयत्न नाही केला, मी सांगितलं तुम्हाला, जर प्रयत्न नाही केला तर ती कशात रूपांतरित होते, संशयामध्ये. जेव्हा ती प्रगाढ होते शंका, ती अधिक मजबूत होते. नाही असंच आहे, असे पुरावे मला मिळालेले आहे, तेव्हा तिचा संशय तयार होता. म्हणून माणसाने सत्याचा शोध घेत राहिला पाहिजे आणि शंका दूर करायचा प्रयत्न सतत केला पाहिजे. शंका कोणाची आहे? माझी. मी नेहमी सांगत असतो, जेव्हा लोक प्रश्न निर्माण करता की कसं काय तुमचं एवढं उत्पन्न येतं, तुम्ही म्हणता रोग येत नाही, का बरं रोग येत नाही? अख्खं जग सांगते रोग येते, तुम्ही सांगता रोग येत नाही. बरोबर आहे, शंका आहे.
असलीच पाहिजे, पण ती दूर करण्यासाठी तुम्ही तयार बी असलं पाहिजे. नाही मी चर्चाच करणार नाही, मला माहितीच आहे, तुम्ही सांगण्याची काही गरज नाही, आत्तापर्यंत खूप सारे येऊन गेले, मला माहिती आहे. हा संशय आहे, हा तुम्हाला कोर्टापर्यंत घेऊन जातो. मग आज आपण कोर्टापर्यंत का जातो? कारण दुसऱ्याबद्दल काहीतरी मान्यता आहे त्या भक्कम करून ठेवल्या. आणि असंच आहे, हे लबाडच आहे. लहानपणापासून बहीण भावांमध्ये जेव्हा बहीण सांगते की माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर माझा पण हिस्सा आहे, माझा पण अधिकार आहे, तेव्हा भाऊ म्हणतो बरोबर आहे, ही अशीच आहे पहिल्यापासून. मला जर खाऊ आणला तर ही हिचा हिस्सा तिला आवडत नसला तरी बाजूला काढून ठेवायची. कपडे आणले तर तिला कपडे घेतल्याशिवाय माझे कपडे लपून ठेवायचे. मला कपडे घ्या आधी, मगच त्याची मी दाखवीन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिने तिचा हक्क गाजवला, त्याच्यामुळे ती आता माझ्या प्रॉपर्टीवर अधिकार गाजवते. याच्यामध्ये काय नवल आहे? हे त्याने मनामध्ये काय करून ठेवलेले, धारणा करून ठेवली. मग तू तिच्याबद्दल काय तयार करणार? एक व्यक्तिरेखा तयार करणार आणि तशा प्रकारचा संशय तिच्या मनामध्ये आयुष्यभर ठेवणार. म्हणून केस कुठे जाते? कोर्टामध्ये. आणि कोर्टामध्ये गेल्यावर संशय दूर होत नसतो, तो आणखीन मजबूत होत असतो. ते तुमच्या संशयावर शिक्कामोर्तब करतात, मग तर आणखीनच कन्फर्म होऊन जात. बरोबर आहे? म्हणून आजच्या काळामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शंका जरूर घेतली पाहिजे, ती दूर करण्याची जबाबदारी पण आपली स्वतःची आहे, समोरच्याची नाही आहे. जेव्हा शंका दूर करण्याची जबाबदारी तुम्ही स्वतःवर घेता, तुम्ही उलट जरी बोललं तरी चालेल, संशय दूर करण्याची जबाबदारी स्वतःवर घेताना, तेव्हा ती काय बनते? शंका बनते. आणि जेव्हा शंका तुम्ही मजबूत करता आणि ती दूर करण्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता, तू सिद्ध कर, तेव्हा तो संशय बनतो. किती सोपं आहे? सोपं आहे. शंका कोणाला आहे साहेब? आपल्याला आहे. कोणाला आहे? तुम्हाला म्हटलं अरे हा सूर्य आहे बरं का, तो म्हणतो है हा सूर्य आहे नाही. मग शंका दूर करण्याची काय मोजावी लागते? की एका सिनेमामध्ये, मराठी सिनेमामध्ये फार सुंदर दृश्य आहे. लोक सांगता त्या पिंपळाच्या झाडाखाली भूत आहे आणि ते अमावस्येला खाली उतरतं म्हणे, आणि त्या गावामध्ये एक अर्धान माणूस असतो म्हणतो हे काय असं असं काही नसतं, भूत वगैरे असे भ्रम आहे तुमचे सगळे. अख्खं गाव म्हणतो अरे भूत आहे तिथे, तू ऐक आमचं. तो म्हणे चला पैज लावा म्हणे. आता जुन्या काळची गोष्ट आहे, आजच्या काळामध्ये खूप पैसे होतील असे ते पैसे त्या काळात लोकांनी, अख्ख्या गावाने पैसे गोळे केले, 1-1 रुपया गोळा केला. 1-1 रुपया त्यांच्यासाठी त्या काळामध्ये 1000 रुपये एवढा होता. 50 रुपये तोळे सोनं होतं. त्या काळामध्ये घडलेली घटना आहे. अख्ख्या गावकऱ्यांनी मिळून त्याला 50 रुपये गोळा करून दिले. हे 50 रुपये तुझे, जर तू रात्रीचे त्या ठिकाणी जायचं आणि एक खोटा ठोकून यायचा पुरावा म्हणून, गेला अर्धानच होता तो. अरे किती जरी अर्धान असला तरी शंका होती म्हणा, नाही हे बरोबर आहे पण असलं मग ते केवढ्याला पडायचं आपल्याला. गेला, कंदील असायचे त्या काळामध्ये, कंदील घेऊन गेला, खुटा घेऊन गेला एक, आणि ठोकायला एक हातोडा पण घेऊन गेला. त्या काळामध्ये धोतर असायचं लोकांचं, तर ते धोत्र्याला कासोटा वगैरे असायचा. गेला मस्तपैकी रुबाबामध्ये, भीती वाटतच होती, थरथर कापत होता, पण गेला आणि खुटा ठोकला मस्तपैकी रुबाबामध्ये, एकदम टेन्शन फ्री झालं. तेवढ्यात मोठा आवाज आला. जसा मोठा आवाज आला तसा जोरात पळाला आणि तेवढ्यात त्याला मागून कोणतरी ओढलं, धापकन खाली पडला आणि तसाच बेशुद्ध झाला. सकाळी लोक आली, अख्खं गाव गोळा झालं. लोकांनी पाहिलं हा दांडगा, एवढा धडधाकट दांडगा माणूस, आणि इथं पडला. त्यांना वाटलं मेलाच, भूतानी झपाटला आता. सगळे घाबरले, मागं सरकले. तेवढं त्याला शुद्ध आली, तिथंच पडलेला होता, खुट्यावरच पडलेला होता. तेव्हा ज्याला शुद्ध आली तेव्हा अख्खा गाव मागे सरकला. अरे याला म्हणे भूतानी झपाटलं म्हणे, सरका मागं. ते शुद्धीवर आलं, उठलं, पाहिलं तर त्याने धोतरावरच खोटं ठोकला होता. पण त्याला आपण सलाम केला पाहिजे, कारण शंका दूर करण्याचा काय केला? प्रयत्न केला. म्हणजे कुठून तरी पक्ष्यांनी कशाने तरी आवाज केला असेल आणि त्या आवाजाने तो दचकला आणि तो ज्यावेळेस पळायला लागला त्याला हे तो विसरला, त्याचं भान विसरला की त्यांनी धोत्रावर इकडे तिकडे पाहता पाहता खुटा ठोकला. त्यांनी पाहिला खाली पाहिजे होतं ना, तिकडे पाहिलंच नाही त्यांनी. धोत्रात अडकल्यावर काय करणार? तर माणसांच्या मनामध्ये जर शंका असेल आणि तिचं रूपांतर जर संशयामध्ये झालं तर तुम्ही शिकार बनता, रोगट बनता, विकृत बनता, कमकुवत बनता आणि तुमच्या हातून गुन्हे घडतात.
तुम्ही जग जसं आहे तसं पाहू शकत नाही. समोरचा माणूस जसा आहे तसा त्याला पाहू शकत नाही. पण तुम्हाला शंका आहे, तर तुम्ही मात्र ती दूर करण्यासाठी प्रयत्न जर केला तर नक्कीच तुम्ही सत्यापर्यंत पोहोचाल. शंकेतून प्रवास केला माणूस हा भक्कम तयार होतो. मग मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना, तुम्हाला शंका आहे ना 20 गुंठ्यामध्ये 32 टन कलिंगड निघू शकत नाही, मग एक काम करा, तुम्ही स्वतः लावा. तुमच्या 20 गुंठ्यात 32 टन निघेलच याची गॅरंटी नाहीये, पण तुम्ही आता जे पिकवता ना त्यापेक्षा चांगलं निघेल. हे ज्यावेळेस अनुभव तुम्हाला येईल तर तुमचा थोडासा संशय काय होईल, कमी होईल. आणि मग तुम्हाला स्वतःवर काय येईल, शंका येईल, अरे यार त्यांचं थोडंसं खरं आहे बरं का. आपल्याच मनामध्ये जरा थोडंसं जास्त शंका आहे, आपण काहीतरी वेगळ्या धारणा करून बसलेलो आहे. असं आपण अनेक माणसांच्या बाबतीमध्ये करतो. आज जीवनामध्ये, माणसांच्या जीवनामध्ये जी दहशत आहे, शंका आहे, चिंता आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे हीच वृत्ती आहे. म्हणून सद्गुरूंना हे जाणीवपूर्वक सांगावं लागलं की माणसं सत्याचा शोध का घेत नाही, कारण त्यांनी आधीच ठरवून ठेवलंय हे असंच आहे. काहींचं म्हणणं असं आहे देव नाहीच आहे, मग ते देव नाहीये हे सिद्ध करण्यासाठी जीवाचं रान करतात. काहींचं म्हणणं असं आहे देव आहे आणि ते देव आहे हे सिद्ध करण्यासाठी जीवाचं रान करतात. अरे पण ही सगळी सिद्धता कोणासाठी आहे, दुसऱ्यांसाठी. मग तुमची सिद्धता कवडी मोलाची आहे, काही उपयोगाचीच नाही. तुम्ही स्वतःसाठी शोधलं पाहिजे. दोघं पण चुकीचं काम करताय. आहे हे पण सिद्ध करायची नाही, हे पण सिद्ध करायची नाही, गरज आहे शोधायची गरज आहे. एक हत्ती गेला जंगलामध्ये हरवला आणि मग ते वन अधिकारी, वनपाल, ते वनरक्षक पोलीस असतात ना, त्यांनी पोलीस वगैरे यंत्रणा घेतली, शोधायला लागले. हत्ती फार मौल्यवान प्रजातीचा होता, दुर्मिळ प्रजातीचा होता. शोधला आणि शेवटी पत्रकार लोकांना ते गेले बरोबर तिथं, कारण त्यांचं कामच आहे, लोकशाहीचा आधारस्तंभ आहे तो, त्यांचं काम आहे सत्य शोधणं. ते संशय नाही घेत, त्यांना शंका असते प्रत्येक ठिकाणी, आणि शंका असेल तरच तुम्ही वार्ताहर आहे. संशय वृत्तीचा वार्ताहर काही कामाचं नाही, तो काहीतरी खोटं लोकांमध्ये पसरवणार. ज्यावेळेस तिथे गेले त्यांनी पाहिलेलं दृश्य पाहिलं आणि ते चकित झाले. तिथे त्यांनी काही जंगली गाढवं पकडली होती आणि त्यांना बदलत होते, बोल कबूल कर मी हत्ती आहे, बोल कबूल कर मी हत्ती आहे. तुम्ही जर अगोदरच ठरवलंय की याला हत्ती म्हणून पेश करायचं आहे, तर मग ते तुमचं जीवन काय करणार आहे, गोंधळून टाकणार आहे. आणि म्हणून अशा ज्या धारणा आहे तुम्हाला सत्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. तुमची वृत्ती जर अशी असेल, यंत्रणा तशी असेल, तुम्हाला सत्याचा अनुभव कधी येणारच नाही. तुमच्या आजूबाजूला सगळी लोक जी आहे ती जर संशय वृत्तीची असतील तर तुम्ही सत्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. आज सगळा समाज जो आहे तो संशय वृत्तीचा बनलेला आहे. त्यांना पक्का संशय आहे की जो पण सत्तेत जातो ना तो सत्तेमध्ये आंधळाच होता. पण सत्य असं नाहीये. सर्वजण असे नसतात. सर्वजण तसे असले तर ही बोल्ट उलटी होईल, बरोबर आहे. म्हणून आज आपण बघतो की जंगलातला नियम आहे की नाही, जंगलामध्ये नियम असतो की नाही. जंगलामध्ये जर सगळ्यात जास्त जर वाघ सिंहांची संख्या जर वाढली, त्यांना खायला जर काही नाही राहिलं, ते एकमेकांमध्ये मारामारी सुरू करतात. तसाच प्रकार काहीसा राजनीतीमध्ये आहे. कोणी जर विरोध करायला नाही राहिले तर तेच एकमेकाचे विरोध होता. जीवनामध्ये तुमच्या शंका असणं फार गरजेचं आहे. शंका निर्माण करण्याची, शंका घेण्याची जी वृत्ती आहे ती जोपासली पाहिजे आणि ती दूर केली पाहिजे. म्हणून शंका ही आपणच दूर करायची, ती आपली जबाबदारी आहे आणि ती तुम्हीच दूर करू शकता, दुसरा दूर करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला शोध घ्यावा लागेल, बरोबर आहे. म्हणून तुमच्यामध्ये जर शंका दूर करण्याची वृत्ती नसेल तर लवकरच तुम्ही संशय वृत्तीकडे वळाल आणि तुमचं आयुष्य संशय वृत्तीने निर्माण होईल. आणि म्हणून आजकाल सगळ्यांना एकमेकाबद्दल संशय आहे. आणि म्हणून कुठल्या नात्यामध्ये पारदर्शकता नाहीये, कुठल्या नात्यामध्ये जिवंतपणा नाहीये, कुठल्याही माणसांमध्ये जे संबंध आहेत ते प्रामाणिक नाहीये. सगळं जग असं टेम्पररी झालेलं आहे. आपण जे अन्न खातो त्याबद्दल बी आपल्याला काय आहे, संशय आहे. आणि का असायला नको, तशी वस्तुस्थिती आहे, लक्षात. म्हणून पहिली गोष्ट, तुम्ही जर भक्त असाल तरी पण तुमच्यामध्ये शंका घेण्याची वृत्ती काय पाहिजे, जिवंत पाहिजे, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने भक्त आहे. तुमच्यामध्ये शंका पण घेण्याची जिवंत वृत्ती, तुमची बुद्धी पण पूर्णपणे
समर्पित आहे, तर बुद्धी समर्पित आहे म्हणजे याचा अर्थ काय? तुमची शंका सुद्धा काय आहे? समर्पित आहे, म्हणजे त्याच्या शोधासाठी शंका आहे. शंका तुमच्यासाठी नाही आहे. लक्षामध्ये. मग भक्ताची शंका कशावर असते? असत्यावर असते. नीट विचार करा. जे चुकीचं आहे त्याच्यावरती शंका घेतो, आणि संशय वृत्ती मात्र सत्यावर सुद्धा शंका घेते. सत्य आहे समोर, तरी पण शंका घेते. साईबाबाला जाईन, ते जाऊन विचार करेल, सगळ्यांना साईबाबा पावतो, मला का पावत नाही? 40 का 70 कोटी लोकांनी काय केलं? कुंभामध्ये स्नान केलं, तरी पण त्याची खिल्ली उडवणारे लोक पण आहे. बरोबर आहे. कारण काय? संशय वृत्ती. लक्षामध्ये. म्हणजे आपण जीवनामध्ये काही शंकांना एवढं मजबूत करून ठेवतो की त्या शंकाच आपल्याला गिळून घेतात, आपलं जीवन गिळून घेतात, आपली वृत्ती, आपला दृष्टिकोन सगळ्यांचा नाश करतात. हा जो कॅमेरा आहे, हा कॅमेरा जर समोर जे चित्र दिसतंय त्याच्यावर जर संशय घ्यायला लागला, तर त्याच्यामध्ये येणारं चित्र कसं असेल? त्याच्यामध्ये जे प्रोग्राम केलेलं आहे तेवढंच चित्र घेईल फक्त तो. मी फक्त लिळीचाच फोटो काढेल. जेव्हा दुर्योधन गेला महाभारतामध्ये, ज्यावेळेस हस्तिनापूरमध्ये, तर त्याच्या डोळ्यांनी, त्याच्या बुबुळांनी, त्याच्या बुद्धीने काय शोधले? फक्त पापच शोधले. त्याच्या बुद्धीला, त्याच्या बुबुळाला, त्याच्या अंतकरणाला, बुद्धीला पुण्यवान लोक दिसलेच, त्याचं पुण्य दिसतच नाही त्याला कोणाचं. तुमची वृत्ती कशी आहे तसं तुम्हाला जग दिसतं. मग तुमची वृत्ती जर संशयी असेल तर सगळं जग तुम्हाला डाऊटफुल दिसतं, सगळं जग तुम्हाला भ्रष्ट दिसतं. कोणीच नाहीये सज्जन. आणि तुमची वृत्ती जर शंकाखोर असेल तर तुम्ही शंका दूर करण्यासाठी काय कराल? प्रयत्न कराल. कुठेतरी तुम्हाला चांगलं जग शोधायला सापडेल. बरोबर आहे. नाही तर तुम्ही जर संशय वृत्तीचे असाल तर तुम्ही पुढचं पावलंच टाकू शकत नाही. आणि म्हणून जी अहंकारी लोक आहेत ती जिथं आहे तिथंच राहतात. शंका असलेली माणसं पुढे जाऊन चौकशी करून पाहतात. कधी कधी फटके बी खातात, पडतात, झगडतात, परत उठतात, परत मार्गाला लागतात. त्यांना माहिती आहे शंका दूर करण्याची पण काय असणार आहे? एक किंमत आहे, ती मोजायला तयार असतात. पण संशय माणूस कुठलीच किंमत मोजायला, तर तो म्हणतो तुम्ही दूर करा, तुम्ही सिद्ध करा. आता मला सांगा, मी झोपेचं नाटक करतोय, तुम्ही मला कशी उठवाल? मी खरंच झोपलेलो असेल तर तुम्ही मला उठवू शकता. मग शंका म्हणजे खरंच झोपलेला आहे, आणि संशय म्हणजे डोळे बंद आहे पण झोपलेला नाहीये, जागा आहे, नाटक करतोय. त्याला माहिती आहे आतून, मला माहित नाहीये, पण तो कधीच आयुष्यात मान्य करत नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये नवीन जे अज्ञान आहे आपलं, त्या अज्ञानाच्या, नवीन गोष्टींच्या बाबतीमध्ये, नवीन ज्ञानाच्या बाबतीमध्ये शंकेखोर असलं पाहिजे की मला माहित नाही बाबा, मला अनुभव नाही, मी त्याची माहिती घेतो आणि सांगतो. संशय वृत्तीचा माणूस काय म्हणतो? नाही, असं होऊ शकत नाही. तुम्ही काही पण विचारता, तुम्ही काही पण सांगता, असं कुठं असतं का? नाही, हा असाच आहे, ही अशीच आहे. तुम्ही जर सांगितलं की अरे, डॉक्टर लोक काय म्हणतात, दूध माणसासाठी काय आहे? घातक आहे, दूध पिऊ नका, दुधाचा चहा बंद करा, सगळं सत्य सांगता की नाही? का बरं? कारण त्यांना संशय आहे. त्यांना काय आहे? संशय. पण ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे तो सांगतो की गावठी गाईचं दूध प्या, ते चांगलं आहे, जर्सी गाईचं पिऊ नका. जर एखादा डॉक्टर, जर हार्टचा पेशंट तुझ्या समोर आला, हार्ट अटॅकचा किंवा हार्टचा पेशंट आला, तर हार्टचा तज्ञ काय म्हणतो? तुम्ही अजिबात कुठल्याच प्रकारचं तूप, डालडा काही खाऊ नका, तेलकट तुपट काही खाऊ नका, असं सांगतो. तो म्हणतो साहेब मी गीर गायचं तूप खाऊ, नाही कुठलाच खाऊ नका, तो असं सांगतो. का बरं? गीर गाईचं तूप आहे पण त्याला चारा केमिकलचा आहे. आता गाय हायब्रिड असली काय आणि चारा हायब्रिड असला काय, फरक काय? दूध जे बनणार आहे ते चाऱ्याचंच बनणार आहे. त्या गायीमध्ये अशी जादू नाही आहे की ती केमिकलचा चारा तुम्हाला ऑर्गॅनिकचा बनवून देईल. करू शकते का? नाही. म्हणजे आपण हे लक्षात ठेवायचं आहे, कपडे जरी विदेशी घातले तर माणूस देशीच आहे. आणि कपडे देशी घातलेले माणूस विदेशी आहे. त्याची वृत्ती बदलेल का?
नाही, दिसणं बदलेल, वृत्ती नाही बदलणार. तसं मित्रांनो, डॉक्टरांना काय सांगायचंय की ह्या शक्यता आहे, याच्यामध्ये संशय वृत्तीचा असतो, तो काहीच खाऊ नका. पण जो ज्ञानी आहे, जो त्याच्यामध्ये अभ्यासू आहे, तो दूर करतो शंका. हां, तुम्ही ज्या गाईला रानात चरते अशा देशी गाईचं दूध खाऊ शकतो, त्याचं तूप खाऊ शकतो. मित्रांनो, संशय हा संसर्गजन्य रोग आहे आणि शंका ही तुम्हाला त्या रोगापासून वाचवणारी औषधी आहे. म्हणून सर्वांनी आपल्या मनात शंका येण्याची वृत्ती जिवंत ठेवली पाहिजे आणि ती त्याच क्षणाला दूर करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे. तुम्ही जर शंका दूर करण्याच्या कामाला नाही लागला तर तिचं संशयामध्ये रूपांतर होऊन तुम्हाला ती विळखा घालून तुमचं जीवन विषारी केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.